नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर हा व्हिडिओ पोस्ट करायला थोडासा लेटच झाला. छान अशी दिवसाची सुरुवात झाली. चतुर्थी असल्याने उपवासच होता, त्यामुळे आज जेवणात होते काकडीची कोशिंबीर आणि साबुदाणा न भिजवता इन्स्टंट असा साबुदाणा पराठा. खूपच छान आणि चवीलाही खूप असा छान लागतो हा पराठा आणि कमी साहित्यात होतो. तर इथे नैवेद्यासाठी बाप्पाला मोदक बनवत होतो. एकदम सिंपल असे 2 चमचे तूप, 1 नारळ हा बारीक चिरून मिक्सरलाच वाटून घेतलेला होता आणि थोडंसं गूळ आणि वेलची पावडर टाकून छान असं सारण बनवलं होतं. आणि छान इथे असे गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याला छान अशा पाकळ्या पाडून त्याच्यामध्ये आपण सारण भरून घेत आहे. छान असे छोटे छोटे मोदक तयार केलेले आहेत. खूपच छान आणि खायलासुद्धा खूपच मस्त असे लागतात. तर इथे ओल्या नारळाचे आपण सारण बनवले की ते खूप छान लागतात. मोदकसुद्धा खूप छान बनतात. तर इथे आपण लो फ्लेमवर छान असे मोदक तळून घेणार आहोत. मधून अधून मोदकाला आपण छान असे मिक्स हलवून घेणार आहोत, जेणेकरून ते करपायलाही नको. तुम्ही इथे असे झाराच्या मदतीने मोदकावर तेल सोडताय, जेणेकरून त्याला आकार बदलायला नको. तर तुम्ही पाहू शकता खूपच छान असे मोदक तयार आहेत. कसा वाटला मिनी व्लॉग? धन्यवाद.